आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। कमी एक विचारू, तू स्पष्ट सांगणार असशील तर? बोला की सर। गेले इतके दिवस मी तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय, मैत्री करण्याचा प्रयत्न करतोय, पण तू लांब पळतेस माझ्यापासून। मी मदत करण्याचाही प्रयत्न केला, तेही तुला काही फारसं आवडलं नाही। आजच असं काय झालं? म्हणजे मी सहज म्हणालो पार्टी पाहिजे आणि तू तयार पण झालीस। माझ्याशी इतका वेळ छान गप्पा मारतीयस, हसत खेळत बोलतीयस, म्हणजे मी लकी आहे का आज सूर्य पश्चिमेकडनं उगवलाय ते विचारायचंय। सर खरं आहे, म्हणजे मी तुमच्यापासून लांब फटकून जरा राहत होतो। त्याचं कारण म्हणजे शहरातल्या माणसांवर असा विश्वास ठेवायला मन धजावत नाही। म्हणजे सगळीच माणसं वाईट आहेत असं नाही, तुम्ही लय चांगले आहेत। आणि इथे यायचं कारण म्हणजे आज माझ्या आईचा वाढदिवस आहे। ओ मी आज गावाकडे असतो की नाही, मी आहे आबा निंगी बंडल लय म्हणजे लय मजा केली असती बघा आम्ही। म्हणजे दिवसाची रात कधी झाली असतीच कळलंच नसतं। सर तुम्हीच म्हटलं असं की नाही, ट्रीट द्यायची म्हणजे आनंद घ्यायचा, आनंद द्यायचा। आनंद वाटला की तो वाढतोय, प्रत्येक क्षण साजरा करायचा म्हणजे तो आयुष्यभर लक्षात राहतो। माझ्या आईचा वाढदिवस आहे पण मी तिच्या संग नाही, पण तिचा वाढदिवस मला तुमच्यासोबत साजरा करता आला, मला त्याचा आनंदच वाटला बघा। असं तुमच्या चेहऱ्यावरती जसा आनंद आहे की नाही, तसंच तिच्या चेहऱ्यावर असतं। तिचं हसू मी आज तुमच्या चेहऱ्याकडे बघितलं। सर खरंच म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यातला इतका महत्त्वाचा वेळ मला दिला सर, माझ्या आनंदात आनंद मानला, त्यासाठी खरंच थँक्यू। तुम्हाला सांगू, माझी आई आणि आबा सांगायचे की जगात कुठली महत्त्वाची आणि किमती गोष्ट असेल की नाही, ती येळ असते। तोच येळ तुम्ही मला दिला आणि त्याचे आभार मी किती मानले तरी कमीच आहे बघा। ही ट्रीट आणि माझ्या आईचा वाढदिवस तुमच्यासोबत साजरा करता आला ना मला, त्यासाठी लय लय भारी वाटतंय बघा मला। जो वेळ आपल्या आनंदामुळे अनमोल झाला बघा, खरंच थँक्यू, थँक्यू सो मच। तुम्हाला सर काय झालं? नाही काही नाही, त्यामुळे आईची आठवण येते ना तुला? आता काय सांगू तुम्हाला, लय म्हणजे लय येते आहो। नुसती आईचीच नाही, आबांची बी, माझ्या गावची, गावच्या वाऱ्याची, डोंगर वड पानं फुलं नदी संध्यांची येते बघा, लय म्हणजे लय येते। आता बघा की हॉस्टेल मधली सगळी पोरं आपल्या आई वडिलांचा वाढदिवस असला की घरला जातात, नाहीतर त्यांना फोन तर करतात। खरं मी ते बी नाही करू शकत। आबासने दिलेलं वचन पुरं केल्याशिवाय मी घराकडे परत जाणार नाहीच। ते पुरं करणार आणि मगच मी गावाकडे जाणार। तुला हॉस्टेलला पोहोचायला उशीर होईल ना?